राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणाऱ्या पावसाच्या स्थितीसंदर्भातले अपडेट घेण्यापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक रस्ते पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेत। याचाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। तुळजापूर तालुक्यातील आरणी या गावातील नागरिक एकमेकांच्या मदतीने पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये दिसतायत। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडे। बालाजी, हे सगळे जे नागरिक आहेत त्यांना नेमकं काय करायचं होतं? का इतक्या वाहत्या पाण्यामध्ये ते उतरले होते? श्वेता, ही धाराशिव तालुक्यातील घटना आहे आरणी गावची। आणि लोक हे शेताकडून गावाकडे जात होते। गावाकडे जात असताना जी नदी आहे त्या ओढा आहे त्या नाल्याला पूर आला आणि पाणी वाढलं आणि हे गावकऱ्यांच्या लक्षात आलं। गावकऱ्यांनी जे आहे ते तिथल्या लगेच तात्काळ या 5 जणांना जे आहे ते सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि ते बाहेरही निघालेले आहेत। श्वेता, अचानकपणे पाऊस आल्याने हे खरं तर लोक अडकली होती। त्यांना पाण्याचा अंदाज आलेला नाही किंवा त्यांनी संत वगैरे असं नाही, पण त्यांना जायचं होतं गावाकडे, त्या पद्धतीत ते निघाले होते। मात्र पावसाचं पाणी वाढल्यानं त्यांना जे आहे ते त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला। गावकऱ्यांनी जी आहे ती सतर्कता दाखवली, सरपंच असतील किंवा इतर लोकांनी त्यांना ते बाहेर काढलेलं आहे। शेवटा ही अशीच परिस्थिती तू सगळीकडे बघशील। आता जी माहिती आपल्याकडे येते, धाराशिव जिल्ह्यात तुफान पाऊस सगळीकडे धो पद्धतीनं बरसत आहे। कळंब तालुका असेल, भूम तालुका असेल, परंडा असेल किंवा सगळ्याच ठिकाणी 8ही तालुक्यात जो आहे तो जोरदार पद्धतीनं पाऊस बरसत आहे। शेवटा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम ज्या आहेत त्या आढावा घेऊन ज्या अडचणीच्या ठिकाणी आहेत थोडक्यात भूम परंड्याकडे पाठवण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून केलं जात आहे। 2 दिवस पाऊस कमी झाल्यामुळे या टीमला रिलीफ देण्यात आला होता। आता आपण जे प्रशासनाकडून माहिती घेतली आहे, या टीम पुन्हा प्रशासनानं सतर्क केलेल्या आहेत। आता जर बघितलं तर कळंब तालुक्यात देखील या पावसाचा मोठ्या प्रमाणात जो आहे तो नुकसान झालेला दिसतोय। पाऊस मोठ्या प्रमाणात बरसत आहे। काही गाव शिवारात पाणी गेलेलं आहे। नदीकाठची विशेषतः श्वेता हे बघायला पाहिजे, ज्या नदीकाठच्या गाव आहेत त्यांना याचा धोका बसतोय। का तर पहिलेच या नदी पात्रात पाणी आहे आणि पडणारं पाणी, त्यामुळे नदीचं पात्र जे आहे ते लागलीच ओसंडून वाहत आहे। त्यामुळे या जिल्ह्यात पाऊस पडला, बीड जिल्ह्यातला पाऊस जर आला तर त्याचं पाणी धाराशिवमध्ये, धाराशिवचं पाणी सोलापूर जिल्ह्यात, अशा पद्धतीने पुन्हा आणखीन हे जे आहे ते या पावसाचा फटका या 3 जिल्ह्याला बसू शकतो। आताची परिस्थिती प्रशासनानं पुन्हा एकदा सगळ्यांना अलर्ट केलेला आहे। एनडीआरएफची टीम असेल, एसडीआरएफ टीम असेल, त्यांना सुद्धा अलर्ट केलेला आहे। आणि शाळेला जे आहे ते आज रात्रीच कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांनी जी आहे ती सुट्टी जाहीर केली होती। जिल्हा प्रशासन या सगळ्या ह्याच्या बाबतीत आपण जेव्हा जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला तर जिल्हा प्रशासन अलर्ट मोड वाचून सूचना दिल्यात आहेत। आता ही आर्णीची घटना आपण पाहिली, या आर्णीच्या घटनेत ही लोक सुखरूप बाहेर पडलेली आहेत। इतर लोकांनाही प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे की अशा पद्धतीचा पाण्याचा अंदाज घेऊनच तुम्ही पाण्यात उतरा किंवा उतरण्याची गरज असेल तर त्यात उतरा किंवा गरज नसेल तर उतरू नका। स्वतःची काळजी घ्या असं प्रशासनाकडून आवाहन केलं जातं नागरिकांना। नागरिकांनाही ते सतर्क पाळण्याचं गरज आहे। श्वेता, बालाजी, धन्यवाद या माहितीसाठी। तर दुसरीकडे हिंगोलीच्या पांगरा शिंदे परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला होता। त्यामुळे गावातील काही शेतकरी दूध आणण्यासाठी जे काही शेतात गेले होते ते शेतकरी शेतामध्येच अडकून पडले आणि या शेतकऱ्यांना दोरखंडाच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले। आमचे प्रतिनिधी मनीष खरात आपल्या सोबत आहेत। मनीष, ओढ्याच्या किंवा नदीच्या पलीकडे शेत आणि जर समजा परत यायची वेळ आली तर मग इतक्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अक्षरशः कठीण झालंय या सगळ्यांना परत येणं। काय या सगळ्या प्रसंगाबद्दल सांगाल? नक्कीच श्वेता, आपण बघतो की किती कसं दृश्य आहे हे, आणि नदीच्या पावसानं आणि हे जे पांगरा गावचे शेतकरी आहेत यांना नेहमीच या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं। जेव्हा मोठा पाऊस होतो तेव्हा या ओढ्याला पूर येतो आणि गावातील जे शेतकरी शेतामध्ये दूध आणायला गेलेले असतात, हा परिसर जो आहे तो दूध उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो। आणि या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये गोठे असतात, गोठ्यामध्ये जनावरं असतात आणि सकाळी दूध काढून यांना यावं लागतं। परंतु आज सकाळी मात्र या शेतकऱ्यांना परतता आलं नाही, कारण या गावामध्ये मोठा पूर आला होता आणि या पुराचा पाण्यातून येताना गावकऱ्यांना कठीण झालं होतं। आणि अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना जे आहे ते सकाळपासून अडकून थांबावं लागलं होतं। आता कुठे गावकऱ्यांनी दोरखंडाच्या साहाय्याने शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं आहे। हे शेतकरी गावामध्ये आले आहेत। परंतु आपण एकंदरीत पाहिलं तर आज हिंगोली जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस होतोय, मुसळधार पाऊस होतोय आणि अनेक ठिकाणी जे आहे ते ओढ्याला पूर आले आहेत। काही ठिकाणी रस्ते बंद आहेत आणि आज जे आहे ते प्रशासनानं खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी देखील दिली आहे। श्वेता, बरं मनीष, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आपण हिंगोलीतल्या पांगरा इथे शेतात गेलेले शेतकरी कसे अडकले आणि त्यांना येताना परतत असताना दोरीच्या साहाय्याने त्याचा आधार घेऊनच परतावं लागलंय।
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत यासोबतच हिंगोली तालुक्यामध्ये सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस झाला। जिल्ह्यातील पांगरा शिंदे दांडेगाव या गावामध्ये पाणी शिरल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन देखील अलर्ट मोडवर आलंय। त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे शिक्षण विभागाने शाळेला सुट्टी जाहीर केली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनंतर उद्भवलेली ही परिस्थिती, खास करून कळमनुरी आणि वसमतमध्ये ही अतिवृष्टी झाल्यानंतर रहिवासी भागातून सुद्धा अगदी नदी नाल्यासारखं पाणी वाहत असताना दिसतंय। तर धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय, तर अहिल्यानगरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव लातूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी तसे आदेश दिलेत। आधीच पावसामुळे मराठवाड्यात मोठं नुकसान झालंय, अशातच पुन्हा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आपल्या सोबत आहेत। शशिकांत, धाराशिव, लातूर, बीड या ठिकाणचे काय अपडेट द्याल? मराठवाड्यामध्ये अक्षरशः पावसानं हाहाकार उडवलेला आहे। खरं तर लातूर, धाराशिव आणि बीड हे 3 अवर्षणग्रस्त जिल्हे आहेत। या जिल्ह्यामध्ये म्हणावा तसा पाऊस हा पडत नसतो आणि यावर्षी एवढा पाऊस झाला म्हणजे कोरड्या दुष्काळामुळे हे तिन्ही जिल्हे राज्यभर देशभर ओळखले जातात। मात्र इतका मोठा पाऊस झालाय की या जिल्ह्यामध्ये अक्षरशः हाहाकार उडालेला आहे। शेती पिकांचं तर नुकसान झालेलंच आहे, मात्र जनजीवन हे मागच्या महिन्या ते 1.5 महिन्यापासून पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही। आतापर्यंत या पावसाच्या पाण्यामध्ये 5 जणांचा बळी सुद्धा गेलेला आहे। अनेक पशुधन याच्यामध्ये नष्ट झालेले आहेत, वाहून गेलेले आहेत आणि विशेषतः धाराशिव आणि बीड जिल्ह्यात जो पाऊस पडतोय तो मांजरा धरणाच्या माध्यमातून, मांजरा नदीच्या माध्यमातून आणि तेरणा नदीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना, ओढ्यांना पूर आलेला आहे। नदीकाठच्या गावामध्ये पुराचं पाणी गेलेलं आहे आणि अक्षरशः पावसानं धुमाकूळ या ठिकाणी घातलेला आहे। काल रात्रीपासून रेड अलर्ट या लातूर जिल्ह्यात जाहीर करण्यात आला होता। रात्रीपासून अक्षरशः धोधो पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये पडतोय। लातूर जिल्ह्याच्या 10 तालुक्यामध्ये हा पाऊस सुरू आहे आणि आता सकाळी 7 ते 10 आता सुद्धा हा पाऊस सुरू आहे। आता थोडंसं पावसानं काही अंशी आपला मारा कमी जरी केला असला तरी पाऊस अद्याप सुरू आहे आणि लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। बऱ्याच ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। नागरिकांनी पूल ओलांडू नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं आणि खबरदारीचा उपाय म्हणून लातूर जिल्ह्यातही शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सुट्टी जाहीर केलेली आहे। आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा असं सुद्धा प्रशासनाने सांगितलेलं आहे आणि कुणीही पूल ओलांडू नये, कारण पूल ओलांडण्याच्या नादात आतापर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये 4 ते 5 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। अनेक पशुधन वाया गेलेलं आहे। नदीकाठच्या परिसरामध्ये आपलं जर पशुधन असेल तर ते सुरक्षित ठिकाणी हलवावं, कारण नदीकाठी पूरस्थिती निर्माण आणखीन मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता आहे। मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। लातूर धाराशिव सीमेवरच्या निम्न तेरणा प्रकल्पाचे सुद्धा 8 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। रेणा मध्यम प्रकल्पाचे सुद्धा 4 दरवाजे उघडण्यात आले। त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या ठिकाणी तिथं सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे आणि हा पाऊस आज दिवसभर अशाच पद्धतीनं बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। विशेषतः पुढचे 3 तास हा रेड अलर्ट असल्यामुळे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन। बरं शशिकांत, धन्यवाद माहितीसाठी। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याला पावसानं झोडपलंय। तालुक्यात 2 दिवसांपासून पाऊस पडतोय आणि सततच्या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आलेला आहे। खैराड गावाजवळचा ओढा ओव्हरफ्लो झालाय आणि ग्रामीण भागातले रस्ते पाण्याखाली गेलेत। खैराड गावातील ओढा ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना याच पाण्यातून वाट काढावी लागते। नागरिकांना सतर्कतेचा इशारा सध्या देण्यात आलाय। ए मैल हो बैठ मैल मैल क्या